नमस्कार मित्रांनो. पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यातील गणेश संकष्टी चतुर्थीचे व्रत धर्मराज युधिष्ठिर यांनी पाळले होते. धर्मराज आपल्या भावांसह वनात गेले असता त्यांनी भगवान श्रीकृष्णांना आपल्या त्रासाबद्दल विचारले. ती कथा ऐका. एकदा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे महापुरुष, कोणते उपाय आहेत ज्याद्वारे आपण संकटांपासून मुक्त होऊ शकतो? कृपया उपाय सुचवा, जेणेकरून भविष्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. युधिष्ठिर नम्रतेने हात जोडून वारंवार आपल्या समस्यांचे समाधान मागू लागले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे एक महान गुप्त व्रत आहे. या व्रताबद्दल मी कोणालाही सांगितले नाही. प्राचीन काळी सत्ययुग होता, तेव्हा पर्वतराज हिमाचलची कन्या पार्वती हिने घनदाट जंगलात जाऊन भगवान शंकरांना तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. पण भगवान शिव प्रसन्न झाले नाहीत. तेव्हा पार्वतीजींना गणेशाचे स्मरण झाले. त्याच क्षणी गणेशजी प्रकट झाले. ते पाहून पार्वतीने विचारले की मी कठोर, दुर्मिळ आणि केस वाढवणारी तपश्चर्या केली आहे, परंतु भगवान शिवाची प्राप्ती करू शकलो नाही. तेव्हा नारदजी म्हणाले, मला त्याचे महत्त्व सांगा. पार्वतीजींचे म्हणणे ऐकून गणेशजींनी त्या वेदनाशमक व शुभव्रताचे वर्णन करण्यास सुरुवात केली. गणेशजींनी अतिशय पुण्यपूर्ण व्रत पाळण्यास सांगितले, ज्यामुळे सर्व दुःख नाहीसे होतात. याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि हे व्रत करणाऱ्याला नक्कीच यश मिळेल. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करावी. त्या दिवशी मी मनात संकल्प करावा की मी चंद्रोदय होईपर्यंत अन्न खाणार नाही, म्हणून मी उपवास करेन. आधी गणपतीची पूजा केल्यानंतर मला जेवण मिळेल. यानंतर पांढऱ्या तिळाच्या पाण्याने स्नान करावे. नंतर माझी पूजा करून सोन्या, चांदी, तांबे किंवा मातीचा कलश आपल्या क्षमतेनुसार पाण्याने भरून त्यावर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. मूर्तीला कापडाने झाकून अष्टकोनी कमळाचा आकार करून तीच मूर्ती तिथे स्थापित करावी. यानंतर षोडोपचार पद्धतीने पूजा करावी. मूर्तीचे ध्यान करताना हे म्हणा की हे लंबोदर, 4 हात असलेला, 3 डोळे, लाल रंगाचे, हे निळ्या रंगाच्या, सौंदर्याचे, कठोर, प्रसन्न चेहऱ्याने गणेशजीचे मी तुझे ध्यान करतो. हे गजानन, मी तुम्हाला आव्हान करतो. हे अडथळ्यांचा राजा, मी तुम्हाला नमस्कार करतो. हे एक आसन आहे. यानंतर म्हणा, हे लंबोदर, हा श्लोक तुमच्यासाठी आहे. हे शंकरसुवन, हे तुमच्यासाठी अर्ध्य आहे. हे उमापुत्र, हे तुमचे अंघोळीचे पाणी आहे. हे वक्रतुंडा, हे तुमच्यासाठी अथांग पाणी आहे. हे शूर्पकर्ण, हे कपडे तुमच्यासाठी आहेत. अरे सुंदर, हा तुमच्यासाठी पवित्र धागा आहे. हे गणेश्वर, तुमच्यासाठी ही रोली चंदन आहे. हे अडथळ्यांचा नाश करणाऱ्या, तुमच्यासाठी ही फुले आहेत. अरे दुःखी, तुमच्यासाठी ही धूप आहे. हे वामन, तुमच्यासाठी हा दिवा आहे. हे सर्वांच्या स्वामी, तुमच्यासाठी हा लाडूचा नैवेद्य आहे. हे देवा, तुमच्यासाठी ही फळे आहेत. हे अडथळ्यांचे नाश करणाऱ्या, हा माझा तुम्हाला नमस्कार आहे. नमन केल्यानंतर क्षमासाठी प्रार्थना करा. अशा प्रकारे षोडशोपचार पूजा केल्यानंतर ते देवाला अर्पण करावे. ही देवी देशी तुपाचे 15 लाडू बनवा. सर्वप्रथम देवाला लाडू अर्पण करा. नंतर त्यातील 5 ब्राह्मणांना द्या आणि आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्या. त्यानंतर चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्ध्य अर्पण करावे. अर्ध्य अर्पण करताना म्हणा की हे देवी, तू सर्व तिथीमध्ये सर्वश्रेष्ठ आहेस. गणपतीला प्रिय आहेस. हे चतुर्थी
आमचे अर्ध्य स्वीकारा. मी तुला नमस्कार करतो. यानंतर स्वतः 5 लाडू खा. मग म्हणा, हे लंबोदर, माणसांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे तूच आहेस. मी तुला नमस्कार करतो. हे सर्व अडथळ्यांचा नाश करणाऱ्या तू माझी इच्छा पूर्ण कर. त्यानंतर ब्राह्मणाने प्रार्थना करावी. हे दिवजराज, तुला नमस्कार असो. तू ईश्वराचे खरे रूप आहेस. श्री गणेशाच्या प्रसन्नतेसाठी आम्ही तुम्हाला लाडू अर्पण करत आहोत. आम्ही तुम्हाला सलाम करतो. यानंतर ब्राह्मणांना भोजन अर्पण करून श्री गणेशाची प्रार्थना करावी. प्रार्थनेनंतर मूर्तीचे विसर्जन करून ती मूर्ती आपल्या गुरूंना अन्न, वस्त्र आणि दक्षिणा द्यावे. विसर्जन करताना म्हणा, अरे देवतांमध्ये श्रेष्ठ श्री गणेशा, तुम्ही तुमच्या जागेवर निघा आणि व्रताचे फळ द्या. पूजा करा. गणेश चतुर्थीचे व्रत अशा प्रकारे पाळावे. हे व्रत आयुष्यभर 21 वर्षापर्यंत पाळता येते. एवढे करूनही शक्य नसेल तर 1 वर्ष हे व्रत करावे. हे देखील शक्य नसेल तर वर्षातील 1 महिना हे व्रत अवश्य पाळावे आणि सावन चतुर्थीचे व्रत करावे. मित्रांनो, संकष्टी चतुर्थीच्या बद्दल व्रताची कथा ही तुम्हाला कशी वाटली हे अवश्य कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत विघ्नराज संकष्टी चतुर्थी व्रत, पूजेची शुभवेळ आणि पद्धती. तर विघ्नराज संकष्टी चतुर्थी 2024 सनातन धर्मात प्रथम देवता म्हणून गणेशाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार श्री गणेशाची आराधना केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास, संकटे दूर होतात. गणेशोत्सवानंतर विघ्नराज संकष्टी चतुर्थी व्रत 21 सप्टेंबर 2024 शनिवारी पाळण्यात येणार आहे. या विशेष दिवशी श्री गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे आणि असे मानले जाते की त्याची पूजा केल्याने मनुष्याला सुख, समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते. वैदिक दिनदर्शिकेनुसार आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 20 सप्टेंबर रोजी रात्री 9:20 सुरू होत आहे आणि ही तिथी 21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:15 समाप्त होईल. उदय तिथीनुसार विघ्नराज संकष्टी चतुर्थी व्रत 21 सप्टेंबर 2024 म्हणजे शनिवारी करण्यात येणार आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 8:27 आहे. संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व शास्त्रात विस्ताराने सांगितलेले आहे, पण धार्मिक मान्यतेनुसार आश्विन कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पूजा आणि स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व संकट आणि पाप दूर होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. चतुर्थी तिथीला गणेश भगवान, शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळतेच, परंतु अनेक प्रकारचे ग्रहदोषही दूर होतात. मित्रांनो, दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.